सुप्रसिद्ध अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद यांचा नागपूरमध्ये जो आहे अपघात झालेला सोमवारी रात्री 10:30च्या दरम्यान। आणि हा ज्या एरियात त्यांचा अपघात झालेला तो एरिया सोनेगाव पोलिसांच्या हद्दीत येतो। त्यामुळे त्यांची गाडी जी आहे या सोनेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात त्यांनी घेतलेली होती। मात्र हा अपघात कसा झाला तर विमानतळावरून बहीण आणि भावासह घरी जात असताना प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नीच्या कारला अपघात झाला। उड्डाणपुलावरून जाताना मागून भरधाव आलेल्या कारने ओव्हरटेक केले, त्यामुळे चालकाचे लक्ष विचलित झाले आणि कार रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर धडकली। सुदैवाने वेळीच कारचे एअरबॅग उघडल्यानं कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही, मात्र कारच्या बोनेटचा पूर्णतः चुराडा झाला। अपघाताची ही घटना सोमवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलावर घडली। जखमींना उपचारार्थ एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले। सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद गत काही दिवसांपासून नागपुरातच आहे। त्यांची बहीण सुनीता साल्वे काही कामाने कोलकाता येथे गेल्या होत्या। सोमवारी रात्री सुनीता विमानाने नागपुरात परतल्या। सोनाली आणि भाचा सिद्धार्थ हे त्यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते। रात्री 11 वाजताच्या सुमारास तिघेही वाहनाने घरी जात होते। प्राईड हॉटेल समोरील उड्डाणपुलावरून एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता। त्याच दरम्यान मागून भरधाव आलेल्या कारच्या चालकाने त्यांना ओव्हरटेक केले, त्यामुळे सिद्धार्थचं लक्ष विचलित झालं आणि गाडी अनियंत्रित होऊन ट्रकवर धडकली। वाहनांची गती अधिक असल्यानं गाडीचा समोरचा भाग पूर्णतः चुराडा झाला आहे। सुदैवानं एअरबॅग उघडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। या संदर्भात सोनेगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ही घटना सोमवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत उड्डाणपुलावर घडली। मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार ठाण्यात दिली नाही। त्यांनी अशी किरकोळ अपघाताच्या याच्यात त्याची नोंद जी आहे ती झाली आहे, परंतु अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून ठाण्यात ठेवली होती आणि रुग्णालयातून सूचना मिळाल्यानंतर जखमींचे जबाब जे आहे ते नोंदवून त्यावर तक्रार केली जाईल आणि आत्ता सध्या त्या सुरक्षित आहे। अपघाताची जी घटना घडली ते घटनेची माहिती मिळताच सोनू सूद जे आहे ते नागपूरमध्ये आले आणि आत्ता सध्या त्यांना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि त्यांची सद्यस्थिती आता स्थिर आहे। आणि या बाबतीत ज्या काही अपडेट्स आहेत त्या आम्ही तुम्हाला नवराष्ट्रवरून कळवत राहू। तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा। कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, नागपूर।